आज 1 डिसेंबर आहे. 1 डिसेंबर म्हणजे महिन्याचा पहिला दिवस असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. त्या काय तर मला या महिन्यात किती रुपये येणं आहे आणि किती विद्यार्थ्यांनी मागच्या महिन्यामध्ये वेळेत फी भरलेली नाही ह्याची लिस्ट कुठं पाहणार आपण. यासाठी जर तुम्ही ड्यू डेट्स व्यवस्थित टाकल्या असतील तर तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की आपण इथं क्लिक करून विद्यार्थ्याला रिमाइंडर मेसेज पाठवू शकतो. रिमाइंडर पाठवलं मान्य आहे, परंतु मला लिस्ट काढायची आहे. लिस्ट कुठून काढणार आपण तर सोल्युशनवरती क्लिक करा. एक स्वतंत्र बिझनेस पोर्टल ॲक्सेस बनवलेले आहे, त्यावरती बरेचसे टूल आहेत. त्यातलं आपण एकच टूल आता पाहतो आहे ते म्हणजे फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये फीज कलेक्शन रिपोर्ट दाखवतो आहे. तर मला काय करायचं आहे, या महिन्यात किती विद्यार्थ्यांचे येणे आहे ह्याची लिस्ट काढायची. मला ही प्रिंट करता येईल. याच्यात क्लिक केले की डायरेक्ट प्रिंट होईल. तारखेसह लिस्ट आलेली आहे. कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे पैसे येणे आहेत, कोणकोणत्या कोर्सचा विद्यार्थी आहेत आणि रक्कम किती आहे हे दिसतं आपल्याला. आणि आणखी एक लिस्ट आपल्याला काढता येईल ती म्हणजे काय तर ओव्हरड्यू. कोणाकोणाची तारीख उलटून गेली तरी पण पैसे आलेले नाहीत, म्हणजे हा विद्यार्थी कोर्स सोडून गेला का का कोर्सला येतो आहे परंतु फीस भरलेली नाही, त्याच्याकडे काही योग्य कारण आहे का हे मला फाइंड आउट करता येऊ शकेल. तर अशा पद्धतीने पैशाचा हिशोब ठेवणे खूपच व्यवस्थित आणि सोपं होणार आहे.